तर बच्चू कडू यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात होर्डिंग्ज लावण्यात आलेत। विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचे फोटो देखील पाहायला मिळतात। बँकात चाटतात चोरांचे पाय, शेतकऱ्यांची वनवासाला माय असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। एकीकडे बच्चू कडूंचा मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आलेला बॅनर तो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। मात्र हा दुसरा बॅनर आहे, यावरती देखील विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। बँकात चाटतात चोरांचे पाय, शेतकऱ्यांची वनवासाला माय असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। शेतकरी आणि दिव्यांग यांच्या प्रश्नासाठी आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा निघतोय आणि या पार्श्वभूमीवर शहरातील चौकात होर्डिंग लावण्यात आले आहे। मात्र या होर्डिंगमध्ये एक होर्डिंग चर्चेचा विषय ठरतोय आणि तो म्हणजे बच्चू कडू यांनी ज्या पद्धतीने हे होर्डिंग लावलं आहे त्यावर दोन फोटो आपल्याला पाहायला मिळतात। एक नीरव मोदी आणि विजय मल्ल्या। या दोन्ही फोटोमध्ये शेतकरी आणि उद्योजकांना कसा वेगळा न्याय दिला जातो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सोबतच या होर्डिंगवर एक उल्लेख केलेला आहे, बँका चाटतात चोरांचे पाय, शेतकऱ्यांच्या वनवासाला माय असा उल्लेख करत या होर्डिंगमधून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आज हा मोर्चा क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर जाऊन धडकणार आहे। या मोर्चात छत्रपती संभाजीनगरसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रहारचे कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, दिव्यांग असतील, हे सगळे सहभागी होणार आहे आणि अनेक जण आता शहरात यायला देखील सुरुवात झालेली आहे। काही वेळातच हा मोर्चा क्रांती चौकातून निघेल आणि यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मात्र या सगळ्या मोर्चात चर्चेचा विषय ठरतोय तो हा होर्डिंग। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।